गाण्याचं, हुमा गझलचं एखादं आणि मग मी एक गाणं पूर्ण त्यांच्याकडनं ट्रान्सलेट करून तुम्हाला पाठवेल बघा बरोबर त्यांनी केलंय ना? हो, चालेल. हं. हां, ठीक आहे. हं. हो, हो. हं. पर्शियन, उर्दू च्या मॅडम आहेत त्या आणि पर्शियन पण शिकवतात. हं, हं. हो, हो. ठीक आहे. जय बाबा. हं. जय बाबा. रेकॉर्डिंग कसं म्यूट झालं होतं माहित नाही, आता चालू केलंय. तर गेल्या वेळी आपण पान नंबर 50 वर थांबलो होतो आणि जसं बाबांनी सांगितलेलं आहे, डोंट बी स्लेव्ह ऑफ युअर बॉडी बट टेक व्हेरी गुड केअर ऑफ यू. की शरीराची चिंता तर करायची नाही, पण त्याची काळजी घ्यायची. काळजी तर घ्यायची, पण त्याचे लाड पुरवायचे नाही. कारण हे शरीरच आहे, ते शेवटी आपल्याला ईश्वराशी मिलन करण्यास मदत करणार आहे. ईश्वर साक्षात्कार मिळवण्यास ह्या शरीरातच आपण ईश्वर साक्षात्कार प्राप्त करू शकतो. तर देहाची चिंता इथे आपण थांबलो होतो. कारण देहाचे लाड जर पुरवत बसलो तर वासनेच्या आहारी जाऊ. इच्छा अनंत अनंत जन्मी अनंत इच्छा, तृप्ती कधीही नसते. त्या इच्छा काही संपत नाही. म्हणून देहाचे लाड पुरवायचे नाही, तरच या मायेकडे आपल्याला पाठ करता येईल आणि ईश्वराकडे तोंड करता येईल. आता पुढचं आहे सगुण साक्षात्कार. जेव्हा कोणी जगाकडे पाठ फिरवतो आणि देवाकडे तोंड करतो, तेव्हा त्या सुरेल संगीत ऐकू येते, सुगंधाचा अनुभव येतो, अथवा प्रकाशमान गोल दिसू लागतात. प्रकाशमान गोलात त्यास त्याच्या गुरुची आकृती दिसते आणि त्यास दिव्य तेज आणि पूर्णत्व याचाही भास होतो. जसं की केकोबादला आपण मागच्या वेळी बघितलं की असा प्रकाश दिसला आणि त्याच्यात त्याने बाबांची आकृती त्या प्रकाशात बघितली. ते दिव्य तेज आणि तो प्रकाश इतका आकर्षक असतो की पाहणारा त्यातच मग्न होतो आणि एकसारखा टक लावून त्याकडे पाहत राहतो. प्रकाशमान गोल अथवा नूर, है ना, आपण बुजावे नार जल्लतने मध्ये आहे ना की हा जो नूर आहे तो आम्हाला दे, म्हणून आपण त्याच्यात आरतीत म्हणतो. तर प्रकाशमान गोल अथवा नूर हे सत्य आहे, स्वप्न नव्हे. दूरच्या प्रवासातील तो पहिला टप्पा आहे, ते अखेरचे साध्य नव्हे. या गोष्टी जरी दिसल्या तरी त्या पहिल्या भूमिकेमध्ये प्राप्त होतात. ते जस्ट मिळालेलं एक प्रलोभन आहे पुढचा प्रवासाला त्याला
उत्साह वाटण्यासाठी त्या प्रलोभनाच्या आहारी जाऊन आपल्याला प्रवास थांबवायचा नाही, की ज्याला बाबांनी 7 स्काईज म्हटलेले आहे, 7 आसमान म्हटलेले आहे. प्रत्येक भूमिकेचं आपलं एक आसमान असतं आणि ते भूमिकेचं आसमान म्हणजे बाबांनी त्याला क्रिएशन अँड कॉजेस मध्ये उपमा दिलेली आहे, की आपण जर ट्रेननी प्रवास केला तर प्रत्येक स्टेशन म्हणजे एक टप्पा आहे, भूमिका आहे, प्लेन आहे, पहिली भूमिका, दुसरी भूमिका, आणि त्या स्टेशनच्या लगत किंवा दूर जे शहर आहे, ज्या शहरात ते स्टेशन आहे, ते शहर म्हणजे आसमान आहे. तर बाबा म्हणतात आपला प्रवास जो आहे तो भूमिका टू भूमिका, पॉइंट टू पॉइंट होऊन अंतिम गंतव्य जागी आपल्याला सरळ जायला पाहिजे. इकडे इकडे शहरांमध्ये भटकले तर हरवण्याची शक्यता आहे. दुसरं म्हणजे तिथेच आपण मग्न होऊन तिथेच राहू शकतो. आणि तिसरं म्हणजे आपण आपल्या ध्येयापासून दूर जातो. आपलं ध्येय प्राप्त करणं अजून पुढे होतं, पोस्टपोन होतं, त्याला उशीर होतो. आणि जसं त्यात बाबांनी सांगितले, तिसऱ्या भूमिकेचं जे आसमान आहे त्याच्यामध्ये 3 उपटप्पे आहेत, ए बी सी. आणि ए म्हणजे देवलोक, बी म्हणजे इंद्रलोक आणि सी म्हणजे तिसऱ्या भूमिकेचं आसमान. तर बाबा सांगतात जर तुम्ही तिकडे भटकलात आणि त्याच्यामध्ये फसलात आणि तुम्ही जर देवलोकात गेला आणि तिथे रममाण होऊन गेलात, कारण तिथे किती सगळं काही आनंदी आनंद आहे, पण ते सगळं हे अंतिम साध्य नाही. तिथे रममाण तुम्ही झालात तर एक कालचक्र पर्यंत तुम्ही त्यात अडकून पडता, म्हणजे केवढा समय वाया जातो. दुसरी जी बी उप आसमान आहे त्याचं, ते म्हणजे इंद्रलोक आहे. तिकडे जर तुम्ही गेलात तर 7 इंद्रपद तुम्हाला मिळेल, पण त्या इंद्रपदाचं भागीदार व्हायचं की ईश्वर साक्षात्कार प्राप्त करायचा. कारण शेवटी काय आहे की तेही कधीतरी संपणार, तेही अक्षय नाहीये. मग इंद्रपदी जर तुम्ही अडकून पडला तर 7 कालचक्र पर्यंत तिथेच अडकून पडणार. केवढं मोठं नुकसान. त्यामुळे तिकडे भटकायचं नाही. जो गुरुच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करतो, गुरु त्याला तिकडे जाऊ देत नाही. आणि जो गुरुच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करतो त्यालाच त्या प्रकाश गोलात आपल्या गुरुचा चेहरा दिसतो. म्हणून बाबा सांगा की ते अखेरचं साध्य नाहीये. अखेरच्या स्थितीत निर्गुण निराकार सत्य प्रतीत होते. म्हणजे ईश्वर साक्षात्कार होतो म्हणजे एक जणांनी विचारलं की काय होतं, म्हणजे ईश्वर असं काही आकृती दिसते का? नाही, ती अनुभव करण्याची, ज्याला आपण म्हणतो त्याची अनुभूती येण्याची जाणीव होते. ती अनंत शक्ती, अनंत ज्ञान, आनंद, हे असं तिथे निर्गुण निराकाराची प्रतीती येते. म्हणजे किती सुंदर अनुभवतो असेल. अशी झलक जर कधी दिसली असेल तर त्याची कल्पना लगेच येईल. ईश्वर प्राप्ती. तुम्ही आपल्या सावलीकडे पहा, ती तुम्हाला अगदी जवळ दिसते, परंतु तुम्ही तिला पकडू शकत नाही किंवा त्या सावलीचे उल्लंघनही करू शकत नाही. सावली ओलांडून मी पुढे जाईल मागे जाईल असं करू शकतो का? बिलकुल नाही करू शकत. तुम्ही मरेपर्यंत सावलीच्या मागे मागे जाऊ शकाल तरी ती तुमच्या हाती लागणार नाही. लहानपणी प्रत्येकाने हा खेळ खेळलेला असतो सावलीला पकडण्याचा. ती तुमच्या पुढे पुढेच राहील. अहंकारयुक्त मनाने ईश्वर प्राप्त करणे हे स्वतःच्या सावलीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करण्यासारखेच दुर्लभ आहे. याचे कारण ईश्वर फार दूर आहे हे नव्हे. ईश्वर दूर आहे म्हणून तो मिळत नाही असं अजिबात नाहीये. तो फार जवळ आहे, अति जवळ आहे, आपल्या सोबतच आहे, सतत आपल्या सोबत आहे. म्हणून बाबा सांगतात की मी तुमच्या श्वासापेक्षाही तुमच्या जवळ आहे. अगदी खरं आहे. ते अनुभवता आलं पाहिजे. प्रत्येक क्षणी तो आपल्या सोबत आहे, तो तुमच्या अगदी जवळ आहे. हे कार्य भ्रामकतेतून सत्य मिळवण्यासारखे आहे एवढेच. तो दूर आहे म्हणून प्राप्त होत नाही असं नाही. ईश्वर आपल्या स्वतःच्या सावलीपेक्षाही अधिक जवळ आहे. खरे म्हणजे तो तुमच्यात आहे असे नव्हे, तर तो म्हणजे तुम्हीच. हे बाबा सांगतात, डोंट सर्च मी आउटसाइड यू, आय एम विदिन यू. मला तुमच्या बाहेर तुम्ही शोधायचा प्रयत्न करू नका. तुम्ही म्हणजेच मी आहे. यू अँड आय आर नॉट वी बट वन. मी
म्हणजेच तुम्ही आहात, तुम्ही म्हणजे मी आहात, आपण वेगळे नाही आहे. तेव्हा मला बाहेर कुठे शोधायचा प्रयत्न करू नका, मी तुमच्या आतमध्येच आहे. ज्याला आपण काखेत कळसा आणि गावाला वळसा, मराठीत सुंदर म्हण आहे त्याच्यासाठी. खरे म्हणजे तो तुमच्यात आहे असे नव्हे, तर तो म्हणजे तुम्हीच, परंतु तो तुम्हास गवसू शकत नाही, मिळू शकत नाही, तुम्ही त्याला शोधू शकत नाही, सापडू शकत. गव असणं म्हणजे सापडणं. तो तुम्हास गवसू शकत नाही, सापडू शकत नाही, कारण तुम्ही अहंकारी मनाने त्याचा शोध घेत असता. आणि ते अहंकारी मन त्यास मायावी बनवते. लोक समजतात तितके ईश्वर मिळवणे सोपे नाही. प्रथम अहंकारी मनाचा नाश झाला पाहिजे, तेव्हाच तो भेटेल. निरलस मनाने जायचं. ज्या क्षणी मन निरलस होईल, रित होईल, अंतःकरण निर्मळ होईल, मनाची तानता त्याच्याशी लागेल, तत्क्षणी तो तुम्हाला काही ना काही झलक दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. ईश्वराच्या सानिध्यात, जो जगाच्या सानिध्यात म्हणजे त्याच्या सहवासात, त्याच्या जवळ, जो जगाच्या मायेत फसला आहे, तो अशुद्ध सोन्यासारखा आहे. तो जसा जसा जगापासून दूर दूर जाऊ लागेल, तशी तशी त्याच्याकडील अशुद्धता नाहीशी होईल, आणि शेवटी अशुद्धता पूर्णपणे नाहीशी झाल्यामुळे तो शुद्ध सोन्यासारखा चमकू लागेल. आता जेव्हा तो परत जगाकडे वळतो, तेव्हा त्याचे ते वळणे टाकाऊ अशुद्धता अथवा घाण स्वीकारण्यासारखे असते, जे सद्गुरू लोक करतात. म्हणूनच तो परत जगाकडे वळत नाही आणि सतत दुःख सहन करतो. त्यास जाणीव असते की आपले सोने झाले आणि आपल्यातील घाण दूर झाली आहे, ज्याला ईश्वर साक्षात्कार प्राप्त झाला आहे. हीच जाणीव त्याला टिकून ठेवते. जेव्हा त्याचे जगातील कार्य पूर्ण होते सद्गुरूंचं, तेव्हा तो अमर्याद शुद्धतेत तद्रूप होतो. म्हणजे बी अवस्था, 10 स्टेट्स ऑफ गॉड मध्ये ईश्वराची बी अवस्था. जगात कार्य करीत असतानाही तो जगातील अशुद्धता वरवर धारण करतो, पण ती शुद्धतेत मिसळू देत नाही. सद्गुरूंनी कुठलेही कार्य केलं तरी त्या कार्याचे संस्कार निर्माण होत नाही. त्या कार्यात ती अशुद्धता तो स्वेच्छेने केव्हाही दूर करू शकतो आणि जवळ पण घेऊ शकतो. खरी कठीण गोष्ट ही आहे की आत्मसुवर्ण हे मायेच्या अशुद्धतेपासून प्रथम शुद्ध करता आले पाहिजे. आतमध्ये सोनं आहे, ते शुद्ध करायचं, त्याला मायेची घाण लागू देता कामा नये. अहम ब्रह्मास्मी, मीच तो ईश्वर, अनल हक. 6व्या स्तरावर असणारी व्यक्ती ही मायेतच मग्न असते. त्या व्यक्तीला असे वाटते की प्रत्येक वस्तू ईश्वरापासूनच निघते आणि प्रत्येक वस्तूतच ईश्वर आहे. ही जाणीव वलींना, अवलियांना प्रत्यक्षात असते, परंतु ईश्वर म्हणजे सर्वच ही जाणीव म्हणजे अहम ब्रह्मास्मीचा अनुभव नव्हे. म्हणजे 6व्या भूमिकेत काय असतं, सगळीकडे त्याला ईश्वर दिसतो, पण तो अजूनही मायेत असतो. अजूनही त्याचे थोडे बहुत संस्कार शिल्लक असतात. मायेचा, त्याच्या मनाचा नाश झालेला नसतो, त्याच्या अहंकाराचा. आता इथे अहंकार कोणता, द्वैतातील अहंकार, म्हणजे मी आणि ईश्वर वेगळे आहे. म्हणजे हा सेपरेटनेसचा जो अहम आहे, वेगळेपणाचा जो मी आहे, तो अजून त्याचा गेलेला नसतो, त्याचा मूलोच्छेद व्हायचा असतो. तेव्हा खऱ्या अहम मध्ये अजून परावर्तित व्हायचा असतो. ही 6वी भूमिका म्हणजे त्याला सर्वत्र ईश्वर दिसतो, परंतु मी ईश्वर आहे याचा अजून त्यांना अनुभव नसतो. अजूनही तो द्वैतात असतो, म्हणजेच मायेत असतो. म्हणून ईश्वरापासून, स्वतःपासून ईश्वराला वेगळा समजतो, किंवा ईश्वरापासून स्वतःला वेगळा समजतो. अहम ब्रह्मास्मी हा अनुभव सर्वश्रेष्ठ अनुभव आहे. म्हणजे 7व्या भूमिकेतला अनुभव,
मीच तो ईश्वर आहे, सर्व काय सर्वामध्ये मीच आहे, ही जी जाणीव आहे, हा जो अनुभव आहे तो अत्यंत सर्वश्रेष्ठ अनुभव आहे. आणि हा अनुभव घेणं हे प्रत्येक जीवाचं उद्दिष्ट आहे. हा अनुभव घेणं हाच हेतू आहे सृष्टीच्या निर्मितीचा. अहम ब्रह्मास्मी हा अनुभव सर्वश्रेष्ठ अनुभव आहे. जेव्हा उन्मनी अवस्था प्राप्त होते तेव्हाच हा अनुभव येत असतो. जसे सर्वसामान्य ज्ञानेंद्रियांनी, आता उन्मनी अवस्था म्हणजे 7व्या भूमिकेत बाबांनी जे 2 टप्पे सांगितले गॉड स्पीक्स मध्ये जे आपण वाचले, की पहिला ए आणि दुसरा बी, उपटप्पे 2 भाग केलेले आहेत 7व्या भूमिकेचा. जो उपभाग पहिला आहे म्हणजे फना अवस्था, म्हणजेच उन्मनी अवस्था, की तिथे काहीही नाही ही अवस्था त्याला प्राप्त होते. काहीही नाहीची ती अवस्था, तिथे काहीही त्याला दिसत नाही. पण ती अवस्था फार काळ टिकत नाही, कारण मी ईश्वर आहे याचं त्याला भान येतं, ह्याचा त्याला अनुभव येतो. आणि मी ईश्वर आहे हे जाणीव, ती जाणीव त्या पोकळीला भरून टाकते. आणि मग फनाच्या जागी फना फिला येतं. मग ते फना राहत नाही, मग ते फना फिला होतं, म्हणजेच गॉड रिअलायझेशन होतं. जसे सर्वसामान्य ज्ञानेंद्रियांना मिळणारे ज्ञान म्हणजे डोळे, नाक, कान, सर्वसामान्य ज्ञानेंद्रियांनी मिळणारे ज्ञान हे विविध स्वरूपाचे असते. तसेच सूक्ष्म ज्ञानेंद्रियांमार्फत मिळालेल्या ज्ञानातही विविधता असते. हे बाहेरून दिसणारे जे आपले ज्ञानेंद्रिय आहे ते तर सगळ्यांना जसे मिळतात तसे असतात. ह्याशिवाय एक अंतःचक्षु असतो, सूक्ष्म ज्ञानेंद्रिय असतात, नाही का. कोणी म्हणतं मला असं वाटलं, तुला का वाटलं? नाही, मला असं वाटलं. हे जे वाटलं असणं, आतून जे आपल्याला वाटतं ते सूक्ष्म ज्ञानेंद्रियाचं काम असतं. तर ते पण प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. सत्याच्या साक्षात्कार होण्याकरता सूक्ष्म ज्ञानेंद्रियांच्या अनुभूतीचे आधारस्तंभ आणि खुंट्या ह्या नाक, कान, डोळे इत्यादी सारख्या ज्ञानेंद्रियांमार्फत येणाऱ्या अनुभूतीप्रमाणेच आत्म्याच्या अनंतात प्रविष्ट होण्याच्या उंबरठ्यावर दूर फेकून द्यावयास पाहिजे. मग हे जे बाह्य ज्ञानेंद्रिय आहे ह्याच्याने केलेलं ज्ञान तिथे कामाचं नाही. म्हणून बाबांनी एव्हरीथिंग अँड नथिंग मध्ये ज्ञानाचे 3 प्रकार सांगितले. या भौतिक जगाचं ज्ञान हे ज्ञान नाहीच. मग ती किती उच्च कोटीचं असू दे, बाबा सांगतात त्याचा काही उपयोग नाहीये, ते खरं ज्ञान नाहीये. ईश्वराची खरी अनुभूती तेव्हाच येते. हे वाक्य मी परत वाचते. आणि बलराज देशपांडे भाऊ किंवा गांगडे सर असतील आणि त्याने जर याच्यावर अजून स्पष्टीकरण करू इच्छित असतील, करू शकत असतील तर त्यांनी तसं सांगावं, हँड रेज करावं, म्हणजे मी माईक ओपन करते. तर एकदा मी परत वाचते सगळ्यांच्यासाठी. ते वाक्य मोठं आहे आणि क्लिष्ट आहे. सत्याचा साक्षात्कार होण्याकरता म्हणजे गॉड रिअलायझेशन होण्याकरता सूक्ष्म ज्ञानेंद्रियांच्या अनुभूतीचे, अनुभूती कुठून येते? ती आतून येते. ते जाणवतं, भावतं, महसूस ज्याला म्हणतात, वाटतं. नाही, ईश्वर म्हणजे काही अशी वस्तू नाहीये ग्लासासारखी ती दाखवली की दिसली. ती अनुभूतीच वेगळी असते. मग ती कुठून येते? ती सूक्ष्म ज्ञानेंद्रियामार्फत ती अनुभूती. ह्या सूक्ष्म ज्ञानेंद्रियांच्या अनुभूतीचे ही जे एक्सपिरियन्स आहे त्याचा बेस काय? आधारस्तंभ आणि खुंट्या या नाक, कान, डोळे इत्यादी. मग ह्या ज्या सूक्ष्म ज्ञानेंद्रियाचे आधारस्तंभ बेस काय आहे? हे बाहेरचे ज्ञानेंद्रिय इत्यादी सारख्या ज्ञानेंद्रियांमार्फत येणाऱ्या अनुभूतीप्रमाणेच आत्म्याच्या अनंतात प्रविष्ट होण्याच्या उंबरठ्यावर दूर फेकून द्यावयास पाहिजे. म्हणजे हे बाकी सगळं जे आहे आत्म्याच्या अनंतात प्रविष्ट होण्याचा उंबरठा म्हणजे 7व्या भूमिकाच्या उंबरठ्यावर. मग तुम्ही त्याला फना म्हणू शकता. 6वेची संपुली आणि 7वीत आता तुम्ही जाणार आहे 7व्या प्लेन मध्ये. तिथे तुम्हाला हे सगळी जाणीव
नाक कान डोळे ह्याची सगळ्याची बाह्य जी ज्ञानेंद्रिय आहे ह्याची जाणीव बंद करावी लागते. म्हणजे तुम्ही पूर्ण मायेतून वेगळं व्हावं लागतं, पूर्ण बाहेर यावं लागतं. म्हणजेच दुसऱ्या अर्थाने तुम्ही द्वैतातून पूर्ण बाहेर यायला लागतं. कधी? सातव्या भूमिकेत प्रवेश करण्याच्या वेळेला उंबरठ्यावर ते सगळं फेकून द्यावं लागतं. तेव्हाच हे सगळं फेकून द्यायला लागतं, हे जे मायेचं जे काही आहे. कारण हे नाक कान डोळे हे कसले मायेचे आहे. आणि म्हणूनच हेच कारण आहे की काही लोक फणामध्येच मजुबी अवस्थेत चालले जातात किंवा फनाफिलामध्ये नंतर ते मजुबी अवस्थेत जातात. कारण ह्याची जाणीव टाकून दिलेली असते, ती परत मिळत नाही, ते मजूब होतात. आय होप मी सांगते ते बरोबर आहे का गांगडे सर, सांगाल? तर त्या ईश्वरी साक्षात, थँक्यू, ईश्वरी साक्षात्काराच्या उंबरठ्यावर हे सगळे टाकून द्यायला, ह्याची गरजच नाहीये तिथे. ना ईश्वर कानाने ऐकू येणार, ना डोळ्याने दिसणार आहे. कारण तो सगुण साकार नाहीये, निर्गुण निराकार आहे. ती बघण्याची, स्पर्श करण्याची, वास घेण्याची, कानाने ऐकण्याची गोष्ट नाहीये. थँक्यू गांगडे सर. तर ती अनुभवण्याची गोष्ट आहे. ते आतून वाटतं. ती अनंत शक्तीचा असा जाणवतं की अनंत शक्ती आहे, अनंत पीस आहे. शक्ती असूनही तिथे एकदम शांती आहे, हे असं जाणवतं. ते दिसत प्रकट होतं असं काही नाहीये तिथे. मध्ये जर प्रकट होत नाही तर तिथे ह्या गोष्टींची गरजच नाही ना, साधी गोष्ट आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पुन्हा द्वैतात नेणाऱ्या. तिथे अद्वैत आहे, आपणच ते आहे म्हटल्यावर आपल्याला पूर्ण आत शिरलं पाहिजे, या बाहेरच्या मुखवट्याची गरज नाही. आणि म्हणून ईश्वर साक्षात्कारानंतर लगेचच 4 दिवसात, 4 महिन्यात, काही दिवसात देह टाकला जातो. ईश्वराची खरी अनुभूती तेव्हाच येते जेव्हा, म्हणजे ईश्वराचा अनुभव, अनुभूती म्हणजे अनुभव होतो की मी ईश्वर आहे. आता मी मनुष्य आहे, हे काय आहे? हा अनुभव आहे ना. तो ते काय सांगण्याची, वर्णन करण्याची गोष्ट आहे का? आपण सांगू शकतो का? नाही. किंवा मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी बालक आहे, मी माता आहे, ह्या गोष्टी कशा आपण अनुभवतो. तसं ईश्वर अनुभवायचा म्हणजेच गॉड रिअलायझेशन आहे. तर जेव्हा ईश्वराची खरी अनुभूती येते तेव्हाच येते जेव्हा मनुष्य आणि ईश्वर या दोहोंमध्ये एकात्मता उत्पन्न होते. ते दोन न राहता एक होतात, कारण ते एक आहेतच मूलतः. आणि दोहोत फरक कोठे आहे हे कळू शकत नाही. आता तुम्हाला कधीतरी अशी अनुभूती येत असेल, पण ती कशी असते? तुमच्या बाहेर असते. मग ती बाबांच्या फोटोकडे बघून असेल, समाधीकडे बघून असेल, जाणवतो तुम्हाला, पण दॅट इज आउटसाइड यू. तुम्हीच ते आहात हे जाणवणं म्हणजे किती सुंदर अनुभव असेल तो. तसेच एकाचा दुसऱ्यापासून वेगळेपण दाखवण्याकरता जागा उरत नाही, एक होऊन जातात. मीच तो आहे म्हटल्यावर तिथे सगळं काही एक होऊन जातं. द्वैत भाव उरत नाही. हे ईश्वराचं सान्निध्य. पुढे जगाच्या अनुभवातून सत्याचा अनुभव घेणे. आता हे मायावी जग आहे म्हणून ते सगळंच युजलेस आहे का? नाही. शेवटी त्या सत्याचा, ईश्वराचा अनुभव सुद्धा या मायेच्या जगात राहूनच, या देहात राहूनच घेता येतो. देह नसेल तर तो अनुभव घेता येत नाही. म्हणून देवदेवतांना सुद्धा मानुष्य शरीराची आस लागलेली असते की कधी आम्हाला माणसाचा देह मिळेल. आणि त्यातही बाबांनी सांगितलंय की संपूर्ण विश्वात भारत देश, भारत देशात महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात नगर, हे आध्यात्मिक दृष्ट्या फार उच्च प्रतीचं आहे. का? ते क्रिएशन अँड कॉजेस मध्ये कळलं की ते जे क्रिएशन पॉइंट आहे विश्वाच्या निर्मितीचा किंवा ओम बिंदूच्या अगदी निकट असल्यामुळे, की तिथे कुणी कुठल्याही ग्रहावर जरी असेल
तरी शेवटी ईश्वर साक्षात्कारासाठी त्याला पृथ्वीवरच जन्म घ्यावा लागेल. आणि हेच कारण आहे की प्रत्येक अवतार कालामध्ये लोकसंख्या वाढीच, कारण ते इतर ग्रहावरचे पण तिथे येतात आपलं सगळं स्वतःच हे करून घ्यायला. अत्यंत उच्च अवस्थेत जेव्हा मन सत्य स्वरूप म्हणजे तद्रूप होते, तेव्हा सर्वसामान्य नियम असा आहे की सर्व विश्वाचा लय होतो. तंद्री लागली की विश्व आपल्यासाठी त्यावेळेला अस्तित्वातच नसतं. लाईक तुम्ही आता समाधी समोर प्रार्थना म्हणताय किंवा घरी किंवा कुठेही, ती तंद्री लागली की तेवढ्या क्षणापुरतं सगळं विलीन गायब होऊन जातं, लय पावतं, नष्ट होतं, सगळं जागेवर असतं भौतिक दृष्ट्या, मायेच्या दृष्ट्या स्थूल स्वरूपात सगळं जिथल्या तिथे असतं. पण जेव्हा तुमची तल्लीनता होते त्या क्षणाला ते तुमच्यासाठी तिथे अस्तित्वात नसतं, सगळं लय पावतं, गायब होतं. स्थूल, सूक्ष्म आणि मनोमय हे सर्वच जाणीवेतून लय पावतात. फारच थोड्यांच्या संबंधात स्थूल सूक्ष्म आदी तिन्ही विश्वांचा अनुभव आणि सत्याचा साक्षात्कार एकाच वेळी येत असतो. म्हणजे ह्या सगळ्या तिन्ही लोकांचं भान ठेवून ईश्वर साक्षात्कार प्राप्त करणं हे अत्यंत अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे आणि फार फार मोजक्या भाग्यवंतांच्या नशिबी ती असते. ज्यांना असा अनुभव येतो ते मी म्हणजेच हे सर्व विश्व या जाणीवेत असतात. जर अशा साक्षात्कारी व्यक्तीस जगताचा फार मोठा अनुभव असला तर त्या व्यक्तीचा माईक अस्तित्वाच्या सापेक्षत्वावरही अधिकार चालतो. म्हणजे त्याला आता आध्यात्मिक गूढ मिळालं, आध्यात्मिक ज्ञान मिळालं. तो म्हणजे ईश्वर आहे, संपूर्ण सृष्टी म्हणजे मी आहे ही जाणीव त्याच्यात आली. त्याचबरोबर त्याला तिन्ही लोकांचं भान आहे आणि त्याचबरोबर त्याला हे सगळं मॅन टू गॉड होण्याच्या आधी सुद्धा त्याला या विश्वाचंही खूप चांगलं ज्ञान आहे, खूप गोष्टी त्याला माहिती आहेत. असं जर असेल तर त्याचा ह्या विश्वाच्या जी सापेक्षता आहे, अवलंबून आहे, एकमेकावर निर्भर आहे, तुलनात्मक जे आहे त्याच्यावरही त्याचा अधिकार चालतो. त्याचे त्रिभुवनावरही प्रभुत्व चालू शकते, सगळ्या तीन भुवनावर त्याची सत्ता असते. अशी व्यक्ती एकूण विरळाच म्हणजे सद्गुरू. अशांच्या बाबतीत, त्यातही त्या सद्गुरूचा जो मुख्य आहे, अशांच्या बाबतीत व्यक्तिगत अनुभवाच्या सामग्रीवर अनंत आणि अमर्याद सत्याचा पारलौकिक अनुभव दिसून येतो. पारलौकिक अनुभव कसला? सत्य म्हणजे काय? ईश्वर. ते अनंत आहे, अलौकिक आहे, त्याचा पारलौकिक अनुभव तो घेतो. द्वैताच्या जाणीवेत ते अद्वैताचा अनुभव घेत असतात. या विश्वात राहून, या देहात राहून द्वैताचं भान बाळगून अद्वैताचा अनुभव ते घेतात. किती सुंदर आहे. त्यांना ह्या सृष्टीची ही गुह्य सगळी माहीत असतात, भौतिकतेची आणि आध्यात्मिक गुपितं पण सगळी त्यांना माहिती असतात. आणि तरी ह्या सगळ्याच्या पार ते असतात. अहंकाराचा नाश झाल्यावर, आता हा कोणता? खरं तर अहंकाराचा कधीही नाश होत नाही. कोणत्या अहंकाराचा? तो जो मूळ स्वरूपात स्वयं आहे, मी आहे, सत्य आहे, ईश्वर. आता इथे जेव्हा आपण अहंकाराचा नाश म्हणतो तेव्हा त्याचे दोन अर्थ असतात. जो प्राईड असतं, अहं जो असतो तो वेगळा, मी ह्याव केलं, मी त्याव केलं, मी माझं आणि माईन, तो वेगळा, तो एक अहम. आणि दुसरा अहंकाराचा नाश म्हणजे अलगत्व, वेगळेपणाचा नाश, द्वैताचा नाश. मी ईश्वराहून वेगळा आहे ही भावना सतत असते आपल्या मनात. आपण कितीही प्रयत्न केला की बाबांनी सांगितलं एक आत्मा दुसऱ्याहून वेगळा नाही, अविभाज्य नाही, आपण सगळे एकच आहोत, तरी आपल्याला ते म्हटलं तरी त्याचं फिलिंग यायला किती कठीण जातं. तुम्ही प्रयोग करून बघा. मग ही जी वेगळेपणाची भावना आहे म्हणजे खोटा
अहम, खोटा इगो, त्याचा नाश झाल्यावर, अहंकाराचा नाश झाल्यावर, सामान्यतः सत्याचा साक्षात्कार होण्यापूर्वी म्हणजे गॉड रिअलायझेशन पूर्वी त्रिभुवनाची जाणीव पूर्णपणे नाहीशी होते. बाबा सांगतात युजली नॉर्मली काय असतं की गॉड रिअलायझेशनच्या आधी ह्या तिन्ही भुवनाची सूक्ष्मदेह, मनोदेह, स्थूलदेह आणि सगळ्याची जाणीव जाते. आता जेव्हा पहिले ते 4 भूमिकामध्ये तो सूक्ष्म जगत, पहिल्या भूमिकेत तो कुठे असतो, सूक्ष्म जगत आणि स्थूल जगताच्या सीमारेषेवर असतो, आपण हे बघितलेलं आहे. आता दुसरी ते चौथी भूमिका तो कुठे असतो, सूक्ष्म जगतात असतो. सूक्ष्म जगताची त्या साधकाला जाणीव असते. 5व्या आणि 6व्यामध्ये तो कुठे असतो, त्याला स्थूलाची सूक्ष्माची जाणीव नसते. त्या साधकाला फक्त मनोजगताची जाणीव असते, त्याच्या मनोदेहाची जाणीव असते. पण जेव्हा तो ईश्वर साक्षात्कार प्राप्त करणार, त्या उंबरठ्यातून त्याला आता आत जायचं, बरोबर. आपण घरात, मंदिरात, कुठेही जाताना कशा चपला दारा बाहेर काढतो की नाही, आपण चपला बूट दारा बाहेर काढून मग आत त्या वास्तूत प्रवेश करतो, मंदिरामध्ये प्रवेश करतो. तसं 7व्या भूमिकेत जाऊन फनाचा अनुभव घेण्यापूर्वी, ईश्वर साक्षात्काराचा अनुभव घेण्यापूर्वी स्थूल सूक्ष्म मनोदेह सगळे, त्याची सगळे जगत आणि ते सगळे देह बाहेर काढून टाकावे लागतात, चपला उतरण्यासारखे. म्हणजे त्या तिन्ही जगताची जाणीव त्याची जाते. ती जाणीव जाते म्हणून तर जे 7व्या भूमिकेतली ही अवस्था बाबांनी सांगितली फना, तिथे काय अनंत पोकळी आहे. का अनंत पोकळी आहे, कारण त्या चपला बाहेरच काढल्या. कुठल्या चपला, स्थूल सूक्ष्म आणि मनोदेहाच्या, स्थूल सूक्ष्म आणि मनोजगताचं जे काही आहे हे जगत, 21 जगत, ते सगळे बाहेर टाकले त्याने. मग जर ते जगत बाहेर टाकले तर आत काय आहे, काहीही नाही, नथिंगनेस, जी मूल अवस्था ईश्वराची, बियॉन्ड गॉड स्टेट, नथिंग, अनंत पोकळी, जी म्हणजे त्याला ईश्वराचा साक्षात्कार होण्यापूर्वी जी ईश्वराची मूळ अवस्था आहे, हे माझ्या भाषेत जे काही लिमिटेड माइंडला कळते की ती जी ईश्वराची मूळ अवस्था आहे, नथिंगनेस, अनंत पोकळी, ज्या पोकळीला अंत नाही, अशा पोकळीमध्ये तो जातो. तिथे त्याला काहीच भान नाहीये, ना स्वतःचं, ना पोकळीचं, ना कशाचं, नथिंगनेस आहे. म्हणून बाबा सांगतात की सामान्यपणे ईश्वर साक्षात्कार होण्यापूर्वी हे त्रिभुवन, तिन्ही भुवन कोणते, स्थूल सूक्ष्म मनो, याची जाणीव पूर्णपणे नाहीशी होते, म्हणजे ती फनावस्था येते. अहंकारात्मक मनाच्या नाशाबरोबर, म्हणजे त्या मनाच्या सत्याशी एकरूप होण्याबरोबर जाणीव शून्यात राहते. जाणीवच नाहीये तिथे. जाणीव असली तर ती कशी, शून्याची आहे, नथिंगनेसची आहे, अमर्याद पोकळी आहे, आणि त्या पोकळीची फक्त जाणीव असते तिथे. ते म्हणजे जाणीवच नसते, अमर्याद अनंत पोकळी आहे, कारण तिथे काहीच नाही. कारण काय होतं, हे जे अहंकार आहे त्याचा नाश होतो. कोणता अहंकार, मी पण, खोटा मी, तो खोटा मी तिथे संपतो. म्हणजेच त्या अहंकाराच्या मनाचा, म्हणजे मनोनाश किती महत्वाचा आहे पहा. त्या मनामुळे तो म्हणतो की मी म्हणजे वेगळा, ईश्वर म्हणजे वेगळा. हे काम कोणाचं आहे, मनाचं आहे, बुद्धीचं आहे, विचाराचं आहे. पण चपला उतरल्या सगळ्या, फॉल्स इगो, थँक्यू, चपला उतरल्यासारखा जेव्हा तिन्ही जगताची तो जाणीव तिथे बाहेर टाकतो, त्यावेळेला त्याचा मनाचा नाश होतो. म्हणजेच हा फॉल्स इगो, सेपरेटिव्ह एक्झिस्टन्स, हा जो खोटा अहम आहे, त्याचा नाश झाल्याबरोबर त्याची ईश्वराशी तो एकरूप होतो, कारण तो स्वतःच ईश्वर आहे. आता त्याच्या मी ईश्वर आहे या जाणीवेत किंवा ईश्वराशी मिलन होण्यात आडकाठी कसली होती, पडदा कसला होता, अहंकाराचा. तो नष्ट झाला.
तो नष्ट झाल्याबरोबर त्याचं ईश्वराशी मिलन होतं, म्हणजेच सत्याशी म्हणजे ईश्वराशी एकरूप झाल्याबरोबर त्याची जी जाणीव आहे ती शून्यात जाते, म्हणजे ती फनावस्था. जाणीव शून्यात राहते असं म्हटलंय, म्हणजे फनामध्ये तो स्थापित होतो, अनंत पोकळीशी एकरूप होतो. जाणीवच नाही, कसलीच जाणीव नाहीये तिथे, काहीही नाही. मग काय होतं? मर्यादित अहंकारास कोणीच वारसदार उरत नाही. गेला त्याचा मर्यादित अहम, खोटा मी, खोटा अहम, फॉल्स इगो हा गेला, आणि तो जो खरा वास्तविक मूळ आहे तो आला, म्हणजेच ईश्वर. परंतु जेव्हा साक्षात्कारी व्यक्ती शून्यात शिरते तेव्हा मीच तो परमेश्वर असे त्या वाटू लागते. आता फना झाल्याबरोबर बाबा सांगतात, फना ही अवस्था, शून्य अवस्था, पोकळीची अवस्था फार काळ टिकत नाही. कारण मी ईश्वर आहे याची लगेचच त्याला जाणीव येते, आणि नॅचरली जाणीव आली तर ती पोकळी भरून काढते. पोकळी का आहे? कारण जाणीव नाहीये. पण मी ईश्वर आहे म्हणजे त्यात पारलौकिक जगताची जाणीव आली. ती जाणीव त्या पोकळीला भरून काढते, त्या पोकळीचं अस्तित्व नष्ट करते. मी ईश्वर आहे ही जाणीव पोकळी भरून टाकते, आणि त्या व्यक्तीला वाटू लागतं, अरे मी तर ईश्वर होतो, मी ईश्वर आहे आणि मी ईश्वर राहणार. ही ती अवस्था त्यावेळेला प्राप्त होते. मीच तो परमेश्वर असे त्या व्यक्तीस वाटू लागते. तद्रूप होण्यात मीपणा उरत नाही. मीपणा जर राहिला, वेगळेपणाचा अहम, खोटा अहम राहिला तर तद्रूप होणार नाही. तो खोटा अहम जाता क्षणी बाबा सांगतात तिथे एका क्षणाचाही विलंब नाही. तो जाता क्षणी ती त्याचा त्या शून्याचा अनुभव येतो त्याला. खोटा अहम जाता क्षणी तो ईश्वरात तद्रूप होतो, त्याला स्वतःचं स्वयंमूल रूप जे ईश्वरत्व आहे त्याची जाणीव येते. तद्रूप होण्यात मीपणा उरत नाही आणि सर्वत्र समभाव उत्पन्न होतो. द्वैत गेलं म्हणजे अद्वैत भाव निर्माण होतो. म्हणजे ईश्वर साक्षात्कार होताना काय काय होतं त्याची कल्पना तुम्हाला यावी म्हणून इतकं सुंदर कोण सांगणार? ज्याने स्वतःचा अनुभव घेतला तोच सांगू शकेल. सत्यात्माचा विराट स्वरूपावर अधिकार चालतो, आणि त्यामुळे ती व्यक्ती एकाच वेळी अनेक ठिकाणी भक्तांनी आवाहन करताच अवतरते. कारण तो सर्वत्र आहे, सर्वांमध्ये तो आहे. त्यामुळे बाबा कुठेही असले आणि कुठूनही त्यांचं कार्य चालत होतं हे आपल्याला माहित आहे. विशेष परिस्थितीशिवाय हे विराट स्वरूप कार्यप्रवण होत नाही, की सगळं दिसतंय कुठेही पोहोचू शकतो म्हणून चला उठला आणि काही केलं. मग मस्त साठी एवढ्या टूर, एवढा त्रास घ्यायची काय गरज होती? ब्ल्यू बस टूर करायची काय गरज होती? न्यू लाईफची काय गरज होती? एका जागेवर बसून त्या चावी फिरवू शकले असते. पण असं म्हणून सांगितलं विशेष परिस्थितीशिवाय, अर्थात आपण हा मॅन टू गॉड म्हणजे सद्गुरूचा प्रवास बघतो. सद्गुरूच्या प्रवासात हे जे विराट स्वरूप आहे, त्या दिवशी सुरेखाताई जे म्हणत होता विराट स्वरूप म्हणजे काय, आता त्याला कसं त्याचं लिमिटेड माइंड जातं, लिमिटेड शरीर जातं. आता त्याचा इगो जो आहे खोटा इगो गेला आणि खरा स्वस्वरूपाचा अमर्याद जो इगो आहे, स्वयं आहे, मूल आहे, मी आहे तो येतो, ज्याला आपण मूलोच्छेद म्हटलेलं आहे डिस्कोर्सेस मध्ये. म्हणजे मी म्हणजे ईश्वर, माझ्यापासून सृष्टी, आणि मग तिथे तो तिन्ही भुवनाचा स्वामी होतो. सगळे त्याला कुठल्या भुवनावर काय चाललंय हे समजलेलं असतं. म्हणजेच त्याचा त्या सगळ्यावर सत्ता चालते त्याची. ती व्यक्ती एकाच वेळी अनेक ठिकाणी उपस्थित राहू शकते. म्हणजे कोण? मॅन टू गॉड झालेला सद्गुरू. परंतु असं जरी असलं तरी हे जे विराट स्वरूप म्हणजे काय, की त्याचा आता देह हा विश्वात्मक देह असतो. आता त्याचं मन, ते मन जातं
आणि त्याचं मन आता युनिव्हर्सल माइंड, विश्वात्मक मन असतं त्याचं. सर्व विश्वाचं मन म्हणजे त्याचं मन, त्याचं मन म्हणजे विश्वाचं मन, सर्वत्र असतं, जशी हवा सगळीकडे असते. मग असं विश्वात्मक मन त्याच्या विश्वात्मक देहामध्ये असतं. आणि मग तो जो आहे ते जे आहे संपूर्ण सृष्टीचं स्थूल, सूक्ष्म आणि मनोदेह हे जर प्रत्यक्ष त्याला आकारात आणलं सगुणात, तर कसा देह दिसेल? तर विराट स्वरूप दिसेल, जे विराट स्वरूपाचं दर्शन कृष्णाने अर्जुनाला दिलं होतं. विशेष परिस्थितीशिवाय हे विराट स्वरूप कार्यप्रवण होत नाही. काही खास असेल तरच त्या विराट स्वरूपाला ते दाखवतात, नाही तर दाखवत नाही. आणि त्या विराट स्वरूपामार्फतही सद्गुरु कार्य करत नाही. अवतार हे आपलं मॅन टू गॉड सद्गुरूचं बघितलं. साक्षात्कारी सद्गुरु तद्रूपावस्थेस प्राप्त झाल्यावर त्याने खाली येणे ही प्रगती नव्हे. अतिउच्च मुद्दा काय? ईश्वर साक्षात्कार. आता मॅन टू गॉड झाला, सॉरी, ईश्वर साक्षात्कार झाला, तर साक्षात्कारी सद्गुरु तद्रूप अवस्थेस प्राप्त झाल्यावर खाली येणे ही खाली येणं म्हणजे काय? त्याच देहामध्ये विश्वाचं आणि स्वतःच्या देहाचं भान परत आणणं, जे अत्यंत क्लेशदायक असतं. बाबा सांगतात की ईश्वर साक्षात्कारानंतर अनंत आनंदाची प्राप्ती होते. मग त्या अनंत आनंदात मशगूल राहून पहुडत राहण्याऐवजी या सृष्टीत येऊन त्याचं कार्य करणं म्हणजे अनंत यातना. सद्गुरूला बाबा सांगतात परत येण्यातही यातना असतात आणि इथे कार्यरत होण्यातही यातना असतात, परंतु सृष्टीसाठी एवढं मोठं प्रचंड सफरिंग तो सहन करतो. तो द्वैत सृष्टीत पुन्हा अवतरण्यास नाखुश असतो, जाहीर आहे. अनंत आनंदात खाली येणं बाबांना 7 वर्ष लागले अवतार असून. हेच उपासनी महाराज पटकन आले, पण उपासनी महाराजांना ईश्वर साक्षात्कार प्राप्त करायला अनेक वर्ष लागले. पण ईश्वर साक्षात्कार नंतर देहाचं आणि सृष्टीचं भान त्यांना तात्काळ मिळालं. ते विविधता आहे त्याच्यात, कुणाला कसं मिळेल ते. असे करणे म्हणजे फारच मोठा त्याग आणि दुःख होय. फार त्रास होतो, त्या अवस्थेतून खाली येणं एक खिचाव असतो आणि त्याच अवस्थेचा त्यांना त्रास होतो. पण कधी कधी तो खाली येतो तेव्हा त्याचा उद्देश अन्य जनांचा उद्धार करण्याचे आध्यात्मिक कार्य हा असतो. त्याचे कार्य अवतार घेण्याचे वेळी जी परिस्थिती असेल त्यास अनुरूप असे असते. आता बाबा वेस्टला गेले तर तिथे वेळोवेळी त्यांनी सांगितलं की मी परदेशात कशासाठी आलो, मी अवतार का घेतला, माझं कार्य काय आहे. फ्रॉम टाइम टू टाइम ही हॅज एक्सप्लेन इट की मी अज्ञानातून जागं करायला आलेलो आहे, मी ही तुमची एक दरी दूर करायला आलेलो आहे, ईस्ट आणि वेस्टला एक करणं हे माझं कार्य आहे. तुमच्याकडे जी प्रचंड ऊर्जा आहे, एनर्जी आहे, ती तुम्ही मिसयुटिलाइज करता, त्याचा गैरवापर करता. ती योग्य मार्गाला वापरून त्याचा आध्यात्मिक उपयोग करावा, हे तुम्ही करावं म्हणून मी आलेलं आहे. हे जे सध्या 2रा आणि 4था शुक्रवारचे चालू आहे बुक रिडिंग, अर्ली मेसेजेस टू द वेस्ट, त्याचा आपण व्हॉट्सअपचा ग्रुप पण आहे. आयदर तुम्ही ग्रुपवर पानं वाचा, नाही तर तिथे जॉईन करत जा. सुंदर सुंदर आहे. म्हणजे बऱ्याचदा ती लोक तशी आहे म्हणून तिथे बाबा त्यांना वेगळ्या पद्धतीने समजावून सांगतात. इथल्या लोकांची अध्यात्मातली जाणीव समज उच्च आहे म्हणून इथे जास्त स्पष्टीकरणाची गरज पडत नाही. इथे बऱ्याचदा बाबा सांगत आहेत कारण लोकांचा दृढ विश्वास आहे त्यांच्यावर, त्यांना स्पष्टीकरण द्यायची गरज वाटत नाही. त्यामुळे त्यांचं कार्य काय आहे, ते मस्तामार्फत काय कार्य करतात ते कधी सांगायच्या भानगडीत पडत नाही इथे. पण तिथे त्यांनी त्या लोकांना सांगितलेलं आहे म्हणून ते पुस्तक वाचणं, जाणून घेणंही महत्वाचं आहे. तर जी परिस्थिती असेल त्यास अनुरूप त्या अवताराचे कार्य असते. त्याला अवतार घेण्यात स्वतःचे असे काहीच साधावयाचे नसते, त्याचं काही सेल्फ इंटरेस्ट नाहीये. अवतार कार्यात त्याच्या आध्यात्मिक शक्तीवर यत्किंचितही परिणाम होत नसतो. अवतार आहे, अमर्याद शक्ती आहे, ती राहणार. ती काय अवतार घेतलाय, सृष्टीसाठी कार्य केलं म्हणून शक्ती कमी झाली असं होत नाही. यावेळी तो एकत्व आणि सापेक्षत्व या दोहोंचेही ज्ञान एकत्रित करत असतो. सापेक्षत्व म्हणजे दुसऱ्यावर निर्भर असणं.
आणि एकत्व म्हणजे एकमेव, हे दोन्हीचाही त्याचा अनुभव चालू असतो. सत्यात्मा म्हणजे अवतार, ईश्वर जेव्हा एकत्वातून सापेक्षतत्वात म्हणजेच जगात अवतार घेतो तेव्हा त्यास कुतुब केंद्र असे म्हटले जाते. सद्गुरू परफेक्ट मास्टर हा विश्वाचे केंद्र बनतो. सर्व विश्व त्याचे भोवती फिरते आणि तो स्वतः एकमेव स्थिर आहे असे त्यास वाटते. हे बाबांनी क्रिएशन अँड कॉजेस मध्ये सांगितलं. ईश्वर असू दे, अवतार असू दे, सद्गुरू असू दे, त्या विश्वाच्या केंद्रस्थानी तो असतो. आणि म्हणूनच जे बाबा नेहमी सांगतात की तो सगळ्यांना सारखाच रिचेबल आहे. प्रत्येकापासून तो समान अंतरावर आहे. कुणाही पासून तो दूर किंवा जवळ नाही. त्याची दुरी किंवा जवळ हे तुमच्या लायकीवर अवलंबून आहे. प्रत्येकाला तो देतो. पापी असो, पुण्यवान असो, गरीब असो, श्रीमंत असो, कुरूप असो, प्रत्येकाला तो देतो. घेण्याची क्षमतेवर अवलंबून आहे त्याने दिलेलं तुम्ही किती घेता. आता जसा पाऊस पडतो, दगड, फरशी, सिमेंटच्या याच्यावर ऍब्सॉर्ब होणार नाही, पण माती असेल तर त्यात ते पाणी जमिनीत पाझरतं, ऍब्सॉर्ब करते ती जमीन. जगत हे दळण्याच्या जात्यासारखे आहे. दळण्याचं ज्याने ते दगडी जातं पाहिलं नसेल तर आता मेहराबादला गेल्यावर शेडमध्ये ठेवलेलं आहे, झाकून टोपलीच्या खाली. त्याच्यावर बसून बाबा, त्यांचा भाऊ, त्याला मला वाटतं बेहराम की जाल, त्यांना मदत करायचे, कारण 2 लोक लागतात जात्यावर बसायला. मी दळलेलं आहे जात्यावर. हळद दरवर्षी आमच्या घरची मी दळायची ती. तर ते खुंटा असा फिरवायला लागतो, त्याला खुंटा म्हणतात. तिकडनं एक माणूस, इकडनं माणूस, दोघं मिळून फिरवतात. कधी कधी एकटाही फिरवू शकतो. तर बाबांनी इथे उदाहरण दिलं, जगत हे दळणाच्या जात्यासारखे आहे. सद्गुरू हा जात्यामधील खुंट्यासारखा स्थिर असतो. त्या जात्याला फिरलं पाहिजे, खुंटा फिरत नाही, तो एका जागी असतो, तेव्हाच जातं फिरवता येतो. कबीराने जगताला जात्याची उपमा दिलीच आहे. जगाच्या जात्यातून भरडल्याशिवाय कोणूच सुटू शकत नाही असे तो म्हणतो. सो ट्रू. फक्त सद्गुरू तेवढा त्यापासून मुक्त असतो, कारण तो त्या जात्यात मध्यवर्ती खुंट्याच्या जागी असतो. बाकी आपण सगळे जात्यातले दाणे भरडून निघणारच. उंच नीच, दुःख हे सगळं येणारच वाट्याला. प्रत्येक अवतारच त्या अवस्थेत असतो, परंतु तो एकच असतो आणि त्याची स्वतःची विशिष्ट ओळख असते अवताराची. या ओळखीचा आशय सद्गुरूच्या दैवी व्यक्तित्वाच्या आस्तिक्याचा गाभा बनतो, परंतु त्यामुळे त्याच्या सर्वांतर्यामीत्वास बाधा येत नाही. तो सगळ्यांच्या अंतरात्मात असतो, कारण तो ईश्वर आहे. मॅन टू गॉड, तो ऑलरेडी ईश्वर बनलेला आहे, सगळ्यांमध्ये वसतच आहे. तर इथे हे प्रकरण जे आहे ते संपलं. आता आपण पान नंबर 55 वर दैवी अधिकाराचे कार्य, हा एक दैवी अधिकार कसा चालतो, त्याचं काय कार्य आहे, 4 देह काय आहे, सद्गुरूची काया कशी आहे, विश्वरूप काय आहे, हे सगळं आता आपण यात बघणार आहोत. तत्पूर्वी इथे एक मेसेज कोणीतरी टाकला होता, मला वाटतं मेहर प्रसादनी. काय आहे प्रश्न एकदा वाचूया आणि मग आपण पुढे जाऊया. आणि सॉरी, मी हे वेगळं काढलं. गाडगे महाराज वॉज प्रेझेंट ॲट द टाइम 6 डिफरंट प्लेसेस. हो, ठीक आहे. मेहर प्रसाद, बाबांनी स्वतः याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि तुम्हाला आठवत असेल आपण क्रिएशन अँड कॉजेस मध्ये हे वाचलेलं आहे की, आणि बाबांना हे विचारलं होतं की असं कसं, ती मोठी हकीकत आहे, ती जिथं झाली त्याच्यासमोर माझी बँक होती, त्या हॉलला मी गेलेले पण आहे माझ्या कामासाठी बँकेच्या परेलला, आणि ती मी त्या लोकांकडनं समक्ष ती हकीकत ऐकलेली आहे. पण आता आपण ती जास्त तिचा उहापोह नको करूया, नंतर कधी आठवण ठेवा, म्हणजे मला नंतर मी सांगेल ते. पाहिजे तर रविवारच्या याच्यात आठवण द्या, मग मी रविवारच्या याच्यात सांगेल ते. तर बाबांनी सांगितलं की एका वेळेला सद्गुरू 5 का 6 ठिकाणी सांगितलेलं आहे, प्रत्येक भूमिकेचं सांगितलेलं आहे, सद्गुरू किती ठिकाणी उपस्थित राहू शकतो आणि 6व्या भूमिकेचा माणूस किती ठिकाणी उपस्थित राहू शकतो, हे बाबांनी सांगितलेलं आहे. आणि बाबांनी त्याच वेळेला हे सांगितलं की मी अवतार आहे, ईश्वर आहे, मी अनेक ठिकाणी, 1000 काय म्हटलेलं आहे, 1000 ठिकाणी का काय म्हटलेलं आहे. गांगडे सरांना ते आठवत असेल स्पष्ट तर ते नक्की त्याच्यावर सांगतील.
गांगडे सर, तुम्ही बोलणार का ह्याच्याबद्दल? जय बाबा मेहर प्रसादचा जो प्रश्न आहे की एका वेळेला ते जर 5 की 6 ठिकाणी उपस्थित राहू शकतात, आणि मी हे बाबांनी डॉन्किनला पण सांगितलेलं आहे. जय बाबा ताई, करेक्ट. गाडगे महाराज ही वॉज ऑन 6th प्लेन, म्हणून बाबा म्हणाले की तो 6व्या प्लेनवरचा संत आहे. एकाच वेळी सायमल्टेनियसली ही कॅन अपियर ऍट 6 प्लेसेस, कारण ते ऑलरेडी 3 ठिकाणी हजर होते रामनवमीच्या दिवशी, अमरावती, मुंबई आणि चंद्रपूर. तर हे जेव्हा त्यांना विचारलं की 3 ठिकाणी कसे, म्हणजे ही कॅन अपियर सायमल्टेनियसली ऍट 6 प्लेसेस. आणि बाबा त्यावेळी हे म्हणाले की व्हेअर आय एम अवतार, वेदर ॲज अ अवतार आय कॅन अपियर सायमल्टेनियसली ॲट 1000 प्लेसेस. हे बाबांनी म्हटलेलं आहे. करेक्ट. But Gadge Maharaj appeared on earth only. He can appear on earth only at 6 places. Baba can appear on all planes, in all व्हेरी world. गुड. That is the main difference. बाबांनी काय थँक्यू. सांगितलं, मी तेवढंच वाक्य सांगतो की हो. गाडगे महाराज ही कॅन अपियर सायमल्टेनियसली ॲट 6 प्लेसेस, व्हेअर एज आय एम अवतार आय कॅन अपियर 1000 प्लेसेस ॲट ए टाइम. एवढंच बाबांनी बोललो. बाकी विषय म्हणजे हा तुम्ही जो म्हणता भाग हा माझ्या वाचण्यात नाही आला, सॉरी. थँक्यू. ठीक आहे. थँक्यू गांगडे सर, थँक्यू देशपांडे भाऊ. दोघांचंही बरोबर आहे. हे एक्झॅक्ट वर्ड्स सांगितले बरोबर आहे की असंच वर्डिंग आहे की व्हेअर ॲज आय कॅन बी प्रेझेंट ॲट 1000 प्लेसेस. आणि जे त्याला दुसरा एक परिप्रेक्ष्य दिलाय देशपांडे भाऊंनी, तोही करेक्ट आहे की त्याची त्रिभुवनावर सत्ता आहे. तर त्यामुळे फक्त ह्या पृथ्वीवरच नाही तर दुसरे जे ग्रह गोल आहे, दुसरी जी विश्व आहे, मनोजगत आहे, सूक्ष्म जगत आहे, त्या तर मनोजगतात तर 6व्या प्लेनवाले पण उपस्थित राहू शकतात, कारण ते मनाचे स्वामी असतात आणि मनोजगतावर त्यांचं स्वामित्व असतं. हे पण बाबांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. दैवी अधिकाराचे कार्य. सद्गुरूची काया. संपूर्ण विश्व ही सद्गुरूची काया आहे. आपलं जसं हे शरीर आहे तर विश्व हे त्या सद्गुरूची काया आहे. म्हणजेच सद्गुरूचा जो देह आहे तो विश्वात्मक देह आहे, त्याच्यात विश्वात्मक मन आहे. सर्वसामान्य मनुष्य सद्गुरूच्या 3.5 हाताच्या देहासच त्याची काया म्हणून चुकीने समजतो. सद्गुरूचा हा देह त्याच्या असंख्य देहांपैकी एक असतो जो आपल्या दृष्टीला दिसतो, भौतिक देह. त्यातच सद्गुरू आहे असे वाटत असते, पण तसे ते नसते. या विशिष्ट देहाशी असणारा त्याचा संबंध विश्वातील अन्य देहाच्या संबंधापेक्षा विशेष नसतो. सद्गुरू सर्वांतर्यामी असतो, सगळ्यांच्या अंतःकरणात तो असतो, सगळ्यांची मनं तो जाणतो. त्या सर्वांबद्दलच सारखे वाटत असते. कुणाबद्दल प्रेम वाटलंय, कुणाबद्दल असूया वाटलं, असं कधीही होत नाही कुणाच्याही बाबतीत. मग तो कुरूप असू दे, स्वरूप असू दे, गरीब असू दे, श्रीमंत असू दे, पापी असू दे, पुण्यवान असू दे, याच्याबद्दल प्रेम वाटलंय, त्याच्याबद्दल वाटलं नाही, असं सद्गुरू ईश्वर अवताराला कधीही वाटत नाही. सगळ्यांबद्दल त्यांना सारखंच प्रेम वाटत असतं. आणि किती कठीण आहे ते, करून बघा प्रयोग, जमतोय का? म्हणून सद्गुरू आध्यात्मिक अधिकाराच्या सर्वच कार्याशी संबंध जोडू शकतो, कारण तो सगळ्यांच्या अंतरंगात आहे. सद्गुरूची काया विशाल आहे. 4 देह. सद्गुरूच्या विश्वात्मक कायेचा इतर देहाशी संबंध असो, जसं आता देशपांडे भाऊ म्हणत होते, सद्गुरूच्या विश्वात्मक कायेचा इतर देहाशी संबंध असू शकतो हे जाणणे महत्वाचे आहे. हे समजून घेणं, त्याचा जो युनिव्हर्सल बॉडी आहे, विश्वात्मक देहाचा इतरांशी संबंध असतो, हे समजणं महत्वाचं आहे. स्थूल शरीर हे सूक्ष्म शरीराचे प्रतिबिंब असते. जे सूक्ष्म शरीर आहे, ऊर्जा देह आहे, प्राण शरीर आहे, प्राण शरीराचं प्रतिबिंब म्हणजे हा भौतिक देह. ते सूक्ष्म शरीराची प्रतिकृतीच असते. बाबांनी सुद्धा क्रिएशन अँड कॉजेस मध्ये म्हटलंय की रूपांचा विकास किंवा उत्क्रांती जी आहे तेव्हा थांबते जेव्हा ईश्वराच्या आकृतीसारखी प्रतिकृती, म्हणजे मनुष्याची प्रतिकृती ही ईश्वराच्या आकृतीसारखी आहे, ती तयार होते, तेव्हा रूपांची उत्क्रांती थांबते, असं तिथे बाबांनी म्हटलेलं आहे. तेव्हा सूक्ष्म शरीराची प्रतिकृती असते, अथवा
आपण असे म्हणू शकतो की सूक्ष्म शरीर हे स्थूल शरीराचे वायू स्वरूप आहे. जो सूक्ष्म देह आहे हा वायू स्वरूप आहे. त्याचीच छाप चैतन्य रूप देहावर उमटलेली असते. जीवात्मा अथवा चैतन्य देह तेजस्वी ठिणगी सारखा असतो. जो प्राणदेह आहे, प्राणदेह म्हणजे काय, त्यामुळेच सगळं बाबांनी सांगितलं की आधी सूक्ष्म जगत निर्माण झालं, सटल वर्ल्ड आधी निर्माण झालं आणि मग स्थूल जगत निर्माण झालं. कारण स्थूल जगत तेव्हाच होईल त्यात प्राण असेल तर, म्हणून प्राण आधी येणं जरुरी आहे. म्हणून प्राणावर सूक्ष्म आधारलेला आहे. म्हणून तिचं काय आहे, चैतन्य आहे. सूक्ष्म जगत म्हणजे काय, चैतन्य जगत. त्याची छाप चैतन्य रूप देहावर उमटलेली असते. कुठल्या शरीराची, स्थूल शरीराची. जीवात्मा अथवा चैतन्य देह म्हणजेच सूक्ष्म देह तेजस्वी ठिणगी सारखा असतो. कारण ती ऊर्जा आहे, प्राण आहे, चैतन्य आहे, तेच मूल आहे. जेव्हा आध्यात्मिक सत्य गवसलेले जीवात्मे परत भूतलावर येतात, म्हणजेच ईश्वर साक्षात्कारानंतर सृष्टीचं आणि स्वतःचं भान आणतात, म्हणजेच सद्गुरू, तेव्हा ते वैश्विक मन धारण करतात, युनिव्हर्सल माइंड. वैश्विक मनाचे माध्यम वैश्विक शरीर असते. वैश्विक देहामध्ये वैश्विक मन प्राप्त होतं त्यांना. खोटा अहम गेल्यावर खोटं मन जातं. मनाचा नाश झाल्यानंतर जे मन प्राप्त होतं ते वैश्विक मन असतं. मग वैश्विक मनाचं असण्यासाठी धारण करायला देह पण वैश्विक पाहिजे. म्हणजे वैश्विक मनाचे माध्यम वैश्विक शरीर असते. कृष्णाने अर्जुनास विश्वरूप दर्शन दिले होते. विश्वरूप देहाला महाकारण शरीर असेही म्हणतात. युनिव्हर्सल बॉडी, युनिव्हर्सल माइंड. युनिव्हर्सल माइंड इज रिसाइडिंग इन युनिव्हर्सल बॉडी. म्हणजे विश्वात्मक देहामध्ये विश्वात्मक मन वास करते. तो इतर कोणत्याही वस्तूपेक्षा विरळ असतो. कारण ठिणगीसारखा आहे, ऊर्जा आहे. आता असं का, विराट का? कारण तो स्वतः ईश्वर आहे, अमर्याद आहे. म्हणजे त्याच्या जागी जे चैतन्य आहे, ठिणगी आहे, ती अमर्याद आहे. म्हणून त्याचा जो विश्वात्मक देह आहे तो पण अमर्याद विराट असणार. त्यात सर्व समाविष्ट असते. संपूर्ण ही सृष्टी, तिन्ही जगत त्यात असतात. कारण ईश्वरामध्ये सगळं सामावलेलं आहे. म्हणजे त्याच्या विश्वात्मक देहात सगळं असतं. मग हे सगळं बघितल्यावर केवढं विराट रूप असेल ते बघण्याची हिंमत आपल्या कोणात आहे? नाही. ती दृष्टी पण आपल्यात नाहीये. आणि तो सर्वांस व्याप्त करतो, सगळ्यांना तो व्यापून असतो. आता पुढे विश्वरूप. पण इथे परत कोणीतरी काहीतरी मेसेज टाकल्याचं मला हे झालं. अच्छा, इथे मेसेज होता का? काही नाही ना. कीप ऑन. अच्छा, देशपांडे, कीप अन ऑब्जेक्ट इन बिटवीन टू मिरर्स अँड चेंज अँगल्स, यू विल गेट इमेजेस ॲज यू वॉन्ट. हा, बरोबर. हा एक प्रयोग बाबांनी आणि त्या याच्यातही केलेला आहे. क्रिएशन अँड कॉजेस मधला हा जो पाठ आहे, त्यावेळी मी काश्मीरमध्ये होते आणि कंदिलाचं बाबांनी उदाहरण दिलेलं आहे. आणि अनंत जगत कशी असतात किंवा सूर्य कसे आहेत, 7 सूर्य कसे निर्माण झाले, याच्या स्पष्टीकरणासाठी बाबांनी अशा प्रकारचं हे केलं होतं. तिथे तो एक प्रयोग केलेला होता आणि त्याच्या मार्फत बाबांनी ते सांगितलेलं होतं. तर ते क्रिएशन अँड कॉजेस मध्ये नीलमचे मिस्टर डॉक्टर अरुण गोयल यांनी तो पाठ वाचला होता. तुम्हा सगळ्यांना तो आठवत असेलच. ठीक आहे. देशपांडे भाऊंनी इथं ते सांगितलेलं आहे कशासाठी. बरं, मला वाटतं आज प्रार्थना रेखा मडवींना दिलेली आहे, आरती प्राची कोलेंना दिलेली आहे आणि अहिंसा पण आहे. ती पण म्हणेल नाही, तिच्याकडे पाहुणे आहेत, तर आणखीन एक आरती आपण कुणाला तरी देऊ शकतो. पण इथे आज आपण थांबूया. जरी 2 मिनिटं असले तरी आता हे विश्वरूप फार महत्वाचं आहे, मोठं आहे. त्याला आपण आता पूर्ण करू पण नाही शकणार. तर आज ॲक्च्युली मला विचार होता, पण ठीक आहे, कारण काही ठिकाणी थोडं क्लिष्टता होती म्हणून आपण थोडेसे सावकाश गेलेलो आहे. मी अनम्यूट करते सगळ्यांना, पण ज्याला प्रार्थना दिली त्यांनीच केवळ आपला माईक ओपन करा.
ज्याला आरती दिली त्याच्या वेळी इतरांनी कृपा करून माईक ओपन नका करू. ज्याला दिली त्यांनीच फक्त ओपन करा. म्हणजे आता आवाज कुठून येतोय? अच्छा, रेखा ताई. अवतार मेहर बाबा की जय. थोड़ा रुक जाएंगे तो भी चलेगा. ओके. हाँ हाँ, क्योंकि अच्छा, कुछ लोग बराबर आरती प्रार्थना प्रेयर के टाइम क्यों छोड़ते हैं मुझे मालूम नहीं. कुछ लोग छोड़ के गए हैं. सो थैंक यू बाबा, थैंक यू ऑल फॉर जॉइनिंग. अवतार मेहर बाबा की जय. आणि कुणाला जर प्रश्न असतील तर हँड रेज आत्ताच करून ठेवा, म्हणजे मला कल्पना येईल. अभी रेखा जी आप तुम्ही सुरू करा प्रेयर. हाँ, अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा. हे परमेश्वर, सबके रक्षणहार और सबकी रक्षा करने वाले, तुम्हारा कोई आदि नहीं है, ना ही तुम्हारा कोई अंत है. तुम अद्वितीय हो, तुम तुलना से परे हो और तुम्हारा पार कोई नहीं पा सकता है. तुम्हारा कोई रंग और रूप नहीं है. तुम अभिभाव से रहित हो और तुम गुणातीत हो. तुम अपार हो और अगाध हो, कल्पना और धारणा से परे हो, शाश्वत और अनाश्वर हो. तुम अखंड हो और दिव्य नेत्रों के सिवाय किसी भी प्रकार से तुम्हें कोई नहीं देख सकता है. तुम्हारा अस्तित्व सदैव था, तुम सदैव रहते हो और तुम सदैव रहोगे. तुम सर्वत्र हो, तुम हर वस्तु में हो और तुम हर जगह से परे तथा हर वस्तु से परे भी हो. तुम आकाश में हो और पाताल में हो. तुम व्यक्त हो और अव्यक्त हो. तुम सब लोगों पर हो और समस्त लोगों से परे भी हो. तुम तीनों भुवनों में हो और तीनों भुवनों से परे भी हो. तुम अगोचर हो और स्वतंत्र हो. तुम सृष्टि के रचने वाले हो, स्वामियों के स्वामी हो, समस्त मन और हृदयों के ज्ञाता हो. तुम सर्वशक्तिमान हो और सर्वव्यापी हो. तुम अनंत ज्ञान हो, अनंत शक्ति हो और अनंत आनंद हो. तुम ज्ञान के महासागर हो, सर्वयज्ञ हो, अनंत ज्ञान रखने वाले हो. तुम भूत, वर्तमान और भविष्य के ज्ञाता हो. तुम स्वयं ज्ञान हो. तुम पूर्ण दयामय हो और सदैव हितकारी हो. तुम आत्माओं की आत्मा हो और अनंत गुणों से संपन्न एक परमात्मा हो. तुम सत्य, ज्ञान और परमानंद की त्रिमूर्ति हो. तुम सत्य के मूल हो, प्रेम के महासागर हो. तुम सनातन सत्ता हो, ऊंचों में सबसे ऊंचे हो. तुम प्रभु और परमेश्वर हो. तुम परब्रह्म हो और परातर परब्रह्म भी हो. तुम परब्रह्म परमात्मा हो, अल्लाह हो, इलाही हो, यजमान हो, अहूर मस्त हो और प्रियतम ईश्वर हो. तुम्हारा नाम इज्जत अर्थात एक में पूजनीय है. अवतार मेहर बाबा की जय. हे असीम दया के निधि प्रभुराज, हम अपने सब पापों के लिए पश्चाताप करते हैं. हर एक विचार के लिए जो असत्य, अनुचित या गंदा था, हर एक बोले हुए शब्द के लिए जिसे बोलना हमें उचित ना था, और हर एक कर्म के लिए जिसे करना हमें उचित ना था. स्वार्थ से प्रेरित हर एक कर्म, शब्द तथा विचार के लिए तथा द्वेष प्रेरित हर एक कर्म, शब्द और विचार के लिए हम पश्चाताप करते हैं. विशेषकर हर एक कामुक विचार तथा क्रिया के लिए, ऐसे हर एक वचन के लिए जिसको हमने पूरा नहीं किया, सब असत्य वचनों के लिए और सभी निंदा, पाखंड, दंभ या लोगों के पीछे उनके दोष बताने के लिए हम अनुताप करते हैं. और खासकर दूसरों का नाश करने वाले हर एक कर्म के लिए, दूसरों को दुख देने वाले हर एक शब्द तथा कर्म के लिए तथा दूसरों पर दुख गिरने की इच्छा करने के लिए हम अनुताप करते हैं. हे प्रभुराज, आप हम पर असीम दया करके हमारे किए हुए पापों को क्षमा कीजिए और वैसे ही आपके मर्जी के अनुसार विचार करने में, बोलने में तथा कार्य करने में जो हमारी असमर्थता सदा रहती आई है, उसको भी क्षमा कीजिए. यही हमारी आपसे प्रार्थना है. अवतार मेहर बाबा की जय.
प्रियतम परमात्मा, हमारी ऐसी सहायता कर कि हम तुझसे अधिक प्रेम करें, और अधिक और फिर भी उससे भी अधिक प्रेम करें, जब तक कि हम तुझ में मिलकर एक हो जाने के पात्र न बन जाए। और तू हम सब की ऐसी सहायता कर कि हम अंत तक प्रियतम बाबा का दामन दृढ़ता से पकड़े रहे। अवतार मेहर बाबा की जय। जय जय बाबा। हाँ, थैंक यू रेखा जी। लेकिन ना सभी लोग अपना प्रार्थना आरती के टाइम में बाकी दूसरा मोबाइल वहां पर चालू मत रखिए, फिर रिकॉर्डिंग बराबर नहीं होता है, इको आ जाता है। जय बाबा। प्राची ताई आहेत का? प्राची हाँ कोण आहे? हो ताई हा हो. जय बाबा. हा, दुसरा मोबाईल वगैरे जवळ नाहीये ना चालू? नाहीये. हा, ठीक आहे. तुम्ही आरती कराल आणि हो. प्राची ताईंची आरती झाल्यावर अरुण पळसकर सर आरती करतील, त्यांनी पण तयार राहावं आरतीसाठी. जय बाबा. थँक्यू रेखाताई. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. हुआ लहर से ही है जिसकी सृष्टि का निर्माण, उसकी दैवी अनंतता का कैसे हो अनुमान। आदि सचेतन शांति निकेतन, आदि सचेतन शांति निकेतन, नमो ब्रह्म आओ मेहर प्रभु आरती अपनाओ, मेहर प्रभु आरती अपनाओ। प्रेम दीप में दिए जलाओ, प्रेम दीप में दिए जलाओ, निबिड़ अंधेरा मिटता पाऊं, निबिड़ अंधेरा मिटता पाऊं। अपना सब कुछ तुम्हें चढ़ाऊं, अपना सब कुछ तुम्हें चढ़ाऊं, तुम मुझको सरसाओ मेहर प्रभु आरती अपनाओ, मेहर प्रभु आरती अपनाओ। जीवन की हर सांस हमारी, जीवन की हर सांस हमारी बन जाए प्रभु गति तुम्हारी, बन जाए गति तुम्हारी। हे करुणाकर लीलाधारी, हे करुणाकर लीलाधारी, तुम करुणा बरसाओ मेहर प्रभु आरती अपना ओ मेहर प्रभु आरती अपना। बने आरती जीवन मेरा, बने आरती जीवन मेरा, आदि अंत का लय हो तेरा, आदि अंत का लय हो तेरा। खुले नयन रे दिखे सवेरा, खुले नयन रे दिखे सवेरा, तुम मुझ में छा जाओ मेहर प्रभु आरती अपनाओ, मेहर प्रभु आरती अपनाओ। आदि सचेतन
शांति निकेतन आदि सचेतन शांति निकेतन नमो ब्रह्म मेहर प्रभु आरती अपना मेहर प्रभु आरती अपना मेहर प्रभु आरती अपना। अवतार मेहर अवतार बाबा मेहर की बाबा जय। की जय. थँक्यू ताई. जय बाबा. अरुण पळसकर सर. हा हॅलो. हो सुरू करा. जय बाबा. व्हिडिओ आरती ऑडिओ. हो आरती. आरती दुसरी म्हणाला आता. त्यांनी आधीच चेतन म्हटली. मराठी तुम्ही म्हणतो कल्पना. मराठी म्हणतो. उत्तम. जय बाबा. अवतार मेहर बाबा व्हिडिओ चालू नाहीये तुमचा. व्हिडिओ अवतार चालू. मेहर बाबा प्रियतम. जिथे कल्पना शब्द न जाती ऐसा परंपार नेती म्हणली वेद गीत कले महिमा तुझा मेरा अवतारा स्वीकारा आरती तुमची केली मणी निरंजन लावणी ज्योतना मेरा अवतारा स्वीकारा आरती तुमची केली मणी निरंजन लावणी ज्योत मनाची धूप जाळली दीप लावली पुष्पे अर्पुनी ओ देवा पुष्पे अर्पुनी मोठे पण का मजला तुमचे तुम्हा देऊनी मेरा अवतारा स्वीकारा आरती तुमची मही निरंजन लावणी ज्योतनाची तुम्हीच कारक तुम्हीच तारक आदि तुम्ही अंती ओ देवा आदि तुम्ही अंती तुमच्या सम हो तुम्हीच देवा दुसरी नावती ओ बाबा दुसरी नावती मेर अवतारा स्वीकारा आरती तुमची केली मनी निरंजन लावणी ज्योतना अशी तुमची माया सर्व चराचर छाया ही तुमची हो देवा छाया ही तुमची अनंत तुम्ही थोर बिन कळे वर्णावी तैसी मेर अवतारा स्वीकारा आरती तुमची मणी निरंजन लावणी ज्योत मनाची तुम्हीच माझा मजला लावण महिमा सांगू तव कैसा महिमा सांगू तव कैसा अज्ञपणे मी गातो भजतो माझा भाव असा ओ देवा माझा भाव असा मेर अवतारा स्वीकारा आरती तुमची केली मनी निरंजन लावणी ज्योत मनाची भगवंत तुम्ही असीम तुम्हा काय कुणी द्यावे ओ बाबा काय कुणी द्यावे एक मागणे स्मरण तुझे नित तव भक्तांगावे
अवतारा स्वीकारा आरती तुमची मणी निरंजन लावून ज्योत मनाची मेर अवतारा स्वीकारा आरती तुमची मणी निरंजन लावून ज्योत मनाची मेर अवतारा स्वीकारा आरती तुमची मणी निरंजन लावून ज्योत मनाची अवतार मेहर बाबा की अवतार मेहर बाबा की जय अवतार मेहर बाबा की जय. थँक्यू. खूप छान. थँक्यू बाबा. थँक्यू ऑल. सगळेजण आता आपले आपले माईक आणि व्हिडिओ ओपन करू शकता. जय बाबा. बाबा जय बाबा ताई. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. उमाजी जय बाबा. बाबा जय बाबा काकू. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. अवतार मेहर जय बाबा. अवतार मेहर बाबा. सर्वांना जय बाबा. छान झालं सेशन. झालं. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा पालताई. नंदनवार भाऊ काल तुम्ही उद्या म्हणाल प्रार्थना. नंदनवार भाऊ प्रार्थना म्हणाल उद्या. उमादेवी आरती गावगे. जय बाबा. जय बाबा. उद्या बॉईज आहे ना. ते उघडून दे रे गरम. आणि पाठाडे भाऊ तुम्हाला म्हणायची असेल आरती तेव्हा सांगा. तुम्ही ऍड्रेस करा. आरती म्हणायची सांगा. लागते सगळ्यांना जय बाबा. जय बाबा. सबको जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. पद्माताई छान ते पाहिजे करूया. संस्कृत अवतार मेहर बाबा. मेहर बाबा.